गुड मॉर्निंग कल्याण. मी आहे आर जे रवी आणि तुम्ही ऐकत आहोत गुरुवाणी सामुदायिक रेडिओ 90.8 FM. आणि आज माझ्या बरोबर जे बसले आहेत ते आहे देवराम बांडे सर, संचालक बांडे मोटर ट्रेनिंग स्कूल कल्याण. आणि आज यांच्याशी संपर्क साधत आहोत कारण आज आहे एक जागतिक रस्ते अपघात स्मरणांचा दिन. आणि माझ्याकडे काही प्रश्न आहेत ते मी तुमच्याशी आज विचारणार की रस्ता अपघात पीडितांच्या जागतिक स्मरण दिन म्हणजे काय. जागतिक रस्ते अपघातामध्ये अपघाताचं प्रमाण जे आहे ते खूप मोठं आहे. अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातग्रस्त व्यक्ती जेव्हा दगावतो आणि दगावल्यानंतर जी कौटुंबिक परिस्थिती असते ती जी घरातील व्यक्ती आहे त्यांच्यावरती येऊन पडते. अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबावरती जो आघात होतो, जी व्यक्ती अपघातामध्ये मृत्यू पावली त्या व्यक्तीची पत्नी अनाथ होते, मुलं अनाथ होतात, आईवडील अनाथ होतात आणि त्यांचं कौटुंबिक जे अर्थकारण असतं ते पूर्ण बिघडलं जातं. बऱ्याच वेळा एकुलता एक मुलगा असेल तर आई वडिलांना लास्टपर्यंत त्यांना पूर्ण जी त्यांची मानसिक स्थिती आहे ती मरेपर्यंत ते त्याला मुलाला विसरू शकत नाही. त्यामुळं हे दिवस त्यांना हा जो दिवस आहे हे बाकीच्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्या घरामध्ये असे अपघात झालेत त्यांनी समोर बाकी जे वाहन चालक आहेत त्यांना त्याची दाहकता कळावी म्हणून समोर येणं आणि लोकांना जनजागृती करणं, रस्ते अपघातामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्याचे परिणाम काय होतात कुटुंबावरती हे जनमानसांना सांगण्याची गरज आहे. त्यामुळे हा जो जागतिक रस्ता अपघात स्मरण दिन आहे हा पूर्ण जगामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. तर सर, जर एखादा कर्ता व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडतो तर त्याच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होतो. जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादा कर्ता पुरुष हा अपघातामध्ये प्राण गमावतो, प्राण गमावल्यानंतर इन्कम असतं ते पूर्ण स्टॉप होतं आणि घरी जे आई वडील भाऊ बहीण त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होते. ते त्यांच्या म्हणजे एक असा दिवस त्यांच्यासाठी ठेवलाय तुम्ही फक्त असं माहीत पडतं याच्यातून. आणि सर, एक माझा प्रश्न हे पण आहे की रस्ता अपघातांचा जागतिक परिणाम आतापर्यंत काय आहे. रस्ते अपघातामध्ये 1.35 मिलियन लोक रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. याशिवाय लाखो लोक गंभीर जखमी होतात. आकडा खूप मोठा आहे. याचा परिणाम फक्त एक व्यक्तीपर्यंतच मर्यादित नसतो. एक रस्ता अपघात केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण समुदायावर याचा परिणाम होतो. त्यामुळे देशाचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतं. खूप सर तुम्ही असं सांगितलं. आणि WHO जे हे एक आकडा दिलाय आणि की 1.35 मिलियन लोक रस्ता अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. तर सर, आता तुम्ही मला सांगा की हा प्रोग्रामला आयोजन करण्याचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे. जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अपघातामुळे दगावला असेल तर ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबातली आई वडील भाऊ अशा त्यांच्या नातेवाईकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. लोक बाकी जे पब्लिक आहे त्यांना कुठेतरी त्याची दाहकता काय असते अपघाताची आणि आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो हे लोकांच्या समोर ते व्यक्त करणार आहेत. निश्चितच जे श्रोतेवर्ग आहे त्यांचा अपघाताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा माझा प्रयत्न आहे. ड्रायव्हिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे याच्यामधून हेच सुचवायचं आहे की अपघाता व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण आपलं वाहन काळजीपूर्वक चालवलं पाहिजे. आपण रस्त्यावर चालत असताना पदाचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या एका चुकीमुळे पदाचारी आणि आपलं स्वतःचं कुटुंब हे उद्ध्वस्त होऊ शकतं. सतर्क राहिलं पाहिजे आणि रहदारीचे वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. वाहन चालवताना संयम हा खूप महत्त्वाचा आहे. संयम हा ठेवलाच पाहिजे. तर सर, आता तुम्ही मला सांगा की रस्ता सुरक्षा आणि जागरूकतेची आवश्यकता यावर तुम्ही काय बोलणार. आजचा दिवस केवळ शोक व्यक्त करण्यासाठी नाही तर हा संदेश आहे की रस्ता अपघात टाळता येऊ शकतात. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला कठोरपणे काही गोष्टींचा विचार करावा लागेल. रस्ता सुरक्षा आणि जागरूकता फक्त सरकारी धोरणांवर अवलंबून नसून आपल्यावरही ती जबाबदारी आहे. म्हणजे आपण ही एक जबाबदार नागरिक आहोत. मला असे नियमांचे पालन करावं लागेल. आणि तुमचे कार्यक्रमचे एक उल्लेख करू शकता की तुम्ही काय काय करणार यासाठी जागरूकतासाठी. आतापर्यंत गेली 15 वर्षापासून माझ्या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळा कॉलेज महाविद्यालय सरकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः
रस्ता सुरक्षेची दाहकता आणि त्याचे गंभीर परिणाम हे आम्ही विद्यार्थी पालक यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. वेळोवेळी आम्ही हेल्मेटचं वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आम्ही विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दिलेल्या आहेत आणि स्कूल बॅगवरती रस्ता सुरक्षेबाबत माहिती दिलेली आहे की जेणेकरून प्रचार आणि प्रसार व्हावा आणि अपघाताचं प्रमाण कमी व्हावं. धन्यवाद. आणि सर, रस्ता अपघातापासून बचाव करू शकतो याची काय काय नियम आहे आणि काय गोष्ट तुम्ही लोकांना सांगणार आहे? सर्वात महत्त्वाचं, अपघाताची कारणं शोधली पाहिजे. अपघात कशामुळे जास्त होतात आणि ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे कल्याणकरांना काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, रस्ता अपघाताचं प्रमाण हे ओव्हरटेक करणं याच्यामध्ये जास्त आहे. जे अंडर एज विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण नॉलेज नसतं, ते गाड्या चालवतात आणि अपघात करतात. ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन गाडी चालवतात, सीटबेल्ट लावत नाही, हेल्मेट घालत नाही, ब्लॅक स्पॉट, ब्लाइंड स्पॉट याचा विचार करत नाही. केवळ अपूर्ण नॉलेज असल्यामुळं आणि ओव्हर कॉन्फिडन्स असल्यामुळं अपघाताचं प्रमाण हे जास्त आहे. धन्यवाद सर, तुम्ही गुरुवाणी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये आले आणि तुमचे अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जागतिक रस्ते अपघात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ यांनी मला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी रवी सरांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.